सोलापूर महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून शहरातील विविध भागात अतिक्रमण विरोधात कारवाईचा धडाका सुरूच आहे। विजापूर रोड परिसरात करण्यात आलेल्या कारवाईत रस्त्यावर उभारण्यात आलेले अतिक्रमण आणि साहित्य जप्त करण्यात आलं आहे। या कारवाईमुळे अतिक्रमणधारकांमध्ये चांगलीच खळबळ उडाली असून या कारवाई दरम्यान समोर आलेल्या एका नाश्त्याच्या गाडीची चर्चा सध्या अधिक रंगली आहे। मिळालेल्या माहितीनुसार नामांकित महाविद्यालयातील एका प्राध्यापकाने ही नाश्त्याची गाडी कमिशनच्या तत्वावर दुसऱ्या व्यक्तीला चालवण्यासाठी दिल्याची चर्चा आहे। या गाडीतून मिळणाऱ्या उत्पन्नातील ठराविक हिस्सा दोघांमध्ये वाटून घेतला जात असल्याची माहिती समोर येत आहे। विशेष म्हणजे संबंधित प्राध्यापकाला महिन्याला लाखो रुपयांचे वेतन मिळत असतानाही रस्त्याच्या जागेचा व्यावसायिक वापर केल्याची चर्चा होत असल्याने या प्राध्यापकाची चर्चा मात्र शहरात रंगू लागली आहे। महापालिकेची अतिक्रमण विरोधी कारवाई योग्यच, मात्र या नाश्त्याच्या गाडीमागे नेमके कोणाचे हितसंबंध आहेत? महापालिका प्रशासन याचीही चौकशी करणार का, असा सवाल आता उपस्थित होत आहे। दरम्यान संबंधित प्राध्यापक किंवा गाडी चालकाची अधिकृत बाजू समोर आली नाहीये, त्यामुळे आरोपांची स्वतंत्र पडताळणी होणे आवश्यक आहे।